नमस्कार. रोखठोकला आपलं स्वागत. प्रेक्षक मी डॉक्टर उदय निरगुडकर. शिवसेना भाजप युतीचा पोपट पुन्हा एकदा मेला. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी भाजप बरोबरची युती तोडण्याची घोषणा उद्धव ठाकरेंनी गुरुवारी केली आणि यापुढे युतीसाठी कोणाच्याही दारासमोर कटोरा घेऊन भीक मागणार नाही. शिवसेना एकट्यानं महाराष्ट्रावर भगवा फडकवेल अशा शब्दात शिवसेनेच्या नव्या वाटचालीची त्यांनी घोषणा केली. ज्यांना युती नको होती असे शिवसैनिक आणि नेते या घोषणेमुळे खुश झाले. शिवसेनेची स्वबळाची खुमखुमी आता भागणार आहे, तर दुसरीकडे भाजपचा 100% मार्ग मोकळा झालाय. जे येतील त्यांच्यासह आणि जे येणार नाहीत त्यांच्याशिवाय जाऊ. परिवर्तन तर होणारच असा प्रतिटोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. त्यामुळे शिवसेना विरुद्ध भाजप अशी पारदर्शक लढाई आता सुरू झाली आहे. एकीकडे युतीचा काडेमोड झाला असताना शरद पवारांनी म्हणजे पद्मविभूषण मानांकित किंवा नामांकित शरद पवारांनी मात्र अचूक टायमिंग साधत नवी काडी केली. सरकारला पाठिंबा देण्याबाबत भाजपवाले चर्चेला आले तर विचार करू अशी सूचक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. युतीतल्या भांडणाचा लाभ उठवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे असं बोललं जातंय. विधानसभा निवडणुकीतही सेना भाजप एकमेकांच्या विरोधात लढले. खरं तर तेव्हापासूनच युतीची शक्ल पडायला सुरुवात झाली होती. आता युतीमधून काडीमोड घेण्याची घोषणा खुद्द उद्धव ठाकरेंनी केली आणि एकला चलो रेचा आपला नारा बुलंद केला. शिवसैनिकांची बंडखोरी रोखण्यासाठी वज्रमूठ करण्याचं भावनिक आवाहन त्यांनी यावेळी केलं. शिवसेनेच्या राजकीय वाटचालीचा आता नवा टप्पा सुरू झालाय. भाजपला पर्याय म्हणून शिवसेनेला उभं राहावं लागेल आणि शिवसैनिकांमध्ये रागाचा अंगार चेतवण्याचा प्रयत्न आज उद्धव ठाकरेंनी केला. त्यामुळे एक गठ्ठा मराठी मतं शिवसेनेच्या पारड्यात पडतील का? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा झंझावात अजूनही कायम आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबद्दल जनतेच्या मनात चांगली प्रतिमा आहे. अमराठी मतं मिळण्यात शिवसेनेची शक्यता कमी आहे. त्यामुळे मुंबईत शिवसेनेपेक्षा भाजपचे आमदार जास्त आहेत. अशा परिस्थितीत शिवसेना खरंच भाजपला अंगावर घेऊ शकेल? उद्धव ठाकरेंच्या भाषेत उधळलेल्या बैलाला वैसण घालू शकेल? वज्रमूठ करून भाजपचे दात पाडू शकेल का? पारदर्शक कारभाराच्या मुद्द्यावरून भाजपला पराभूत करू शकेल का? युतीचा संसार मोडीत तर निघाला, पण आता प्रचाराची पातळी आणखीन खालवणार तर नाही ना? आणि प्रादेशिक पक्ष विरुद्ध केंद्रीय पक्ष किंवा राष्ट्रीय पक्ष या वादात कुणाची सरशी होईल? चला यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोखठोक कार्यक्रमात. पारदर्शक लढाई. पारदर्शक लढाई. सुरुवातीला पाहूया आज उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले. तर आज मी निर्णय घेतोय आता याच्या पुढे भविष्यामध्ये शिवसेना एकटी महाराष्ट्रावरती भगवा फडकवेल. आता याच्या पुढे मी युतीसाठी कोणाही दारामध्ये कटोरा घेऊन जाणार नाही. जे काही असेल ते माझं भगव्याचं, माझ्या शिवसैनिकाचं आणि माझ्या शिवसेना प्रमुखांचं असेल, एकट्याचं असेल. मला कोणाच्या भिकेवरती मी राहणार नाही. मग याची पहिली तयारी, ज्या महापालिका आहेत, ज्या जिल्हा परिषदा आहेत, तिथे कुठेही मी युती करणार नाही. माझा शिवसैनिक स्वतःच्या हट्टापायी, स्वतःच्या वेडापायी आणि स्वतःच्या महत्वाकांक्षापायी कुठेही माझ्या आई समान शिवसेनेशी गद्दारी करणार नाही. तिच्या खुशीवरती वार करणार नाही. पारदर्शक लढाई या विषयाची चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते मधु चव्हाण. मधु चव्हाण, आपलं या कार्यक्रमात स्वागत. आपल्याबरोबर आहेत शिवसेनेचे प्रवक्ते अरविंद भोसले, आपले स्वागत. माझे सहकारी झी 24 तासचे प्रतिनिधी दीपक भातुसे आपल्यासोबत आहेत. दीपक, तुझंही स्वागत. आणि लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक संदीप प्रधान हे ठाण्याच्या स्टुडिओमधून आपल्याशी या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. या चौघांचंही स्वागत. मधु चव्हाण, एक डायलॉग आहे जुन्या पिक्चरमध्ये, खुश तो बहुत हो गया आज तुम, बहुत खुश. हा चित्रपट आला त्याला सुद्धा आता 30 वर्ष झाली. तुमच्या तरुणपणीच्या काळातला हा पिक्चर होता.
तीन पायाच्या शर्यतीचे पहिली घोषणा तुम्ही केलेली होती. खुश तो बहुत हो गया आज तुम. याच्यात खुशीचा प्रश्न नाही. माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना वाटत होतं तो शिवसेनेचा त्या ठिकाणी राग द्वेष हा भाग नाही. एक पक्ष म्हणून मला असं वाटतं ना, असंख्य कार्यकर्त्यांना, की काळाची गरज म्हणून अनेक वेळेला काही गोष्टी कराव्या लागतात. तसं आम्ही आणीबाणीमध्ये जनसंघाचे विलिनीकरण केलं होतं 1977 साली. आणि श्रद्धेय बाळासाहेब ठाकरे जे आजही आमच्यासारख्या अनेक भारतीय जनता पक्षातल्या कार्यकर्त्यांच्या आजही आदराच्या स्थानी आहेत, त्यांचं राष्ट्रीयत्व, हिंदुत्व, आम्ही दोन्ही एका विचाराचे पक्ष होतो. 1980च्या नंतर स्वर्गीय बाळासाहेबजी आणि प्रमोदजी आणि आमच्या नेत्यांनी एका विचारांच्या लोकांची युती केली. परंतु नंतर असं लक्षात आलं की त्या ठिकाणी आमच्यामुळे तुम्ही मोठे आहेत, आमच्यामुळे तुम्ही मोठे आहात, आमच्यामुळे तुम्ही मोठे आहात, आणि फार वेळा ऐकून कंटाळा आला. आणि त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था असतील, कुठे असतील, तर निदान आपण दोन्ही पक्ष जरी एका विचारांचे असलो तरी आपण वेगळे लढू. त्या ठिकाणी समाजामध्ये जाऊ, लोकांच्या मध्ये जाऊ. मग कॉर्पोरेशन असेल, विधानसभा असेल, लोकसभा असेल, आणि तिथे आपली शक्ती बघू. त्यामुळे आजही आम्ही कोणी शिवसेनेला शत्रू वगैरे काही मानत नाही. परंतु आता जसं आपण तीन पायांच्या अडथळ्याची शर्यत हे आपण पहिल्यांदाच बोललेलं होतं, आणि ती आज तीन पायांच्या अडथळ्याची शर्यत संपली. नाही, मला असं वाटतं की ते आम्हाला युती व्हावी असं वाटत होतं, परंतु ती संपली. त्याचं आता आपण पाहिलं, माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी त्या ठिकाणी बोलत असताना एक जल्लोष शिवसैनिकांमध्ये होता. असाच जल्लोष 28 तारखेला भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये असेल. लॉंग व्ह्यू मध्ये आपण बघूया. तुमच्या सोबत तुमचे एकेकाळचे सहकारी असं आपण म्हणून निवडणुकीतले तुमचे विरोधक बसले, त्यांच्या खांद्यावर एक उपकरण आहे आणि त्याच्यामध्ये शिवसेना आणि जय भीम असं लिहिलेलं आहे. तुम्ही फक्त मला एकच सांगा मधू चव्हाण, यातला जय भीम तुमच्या बरोबर आहे का जय भीम त्यांच्या बरोबर आहे? आता असं आहे की मुळामध्ये जय भीमचे 2-3 तुकडे आहेत. त्यातले आठवले गट हा आमच्या बरोबर आहे. आता त्यांच्याबरोबर कोण आहे मला माहिती. अरविंद भोसले, यातला जय भीम कोणाचा आहे? आठवल्यांचा आहे का आणखीन कोणाचा? मी आपल्या या प्रश्नाचं उत्तर देतो. भीमशक्ती मध्ये 3 तुकडे आत्ता पडले गेलेत आत्ता आपल्या चर्चेमध्येच. परंतु माननीय पक्षप्रमुखांनी जे आज शिवसेनेला साथ घालताना जी सुरुवात केली, आणि ते शेवटचं वाक्य होतं की महाराष्ट्रावरती भगवा झेंडा फडकेल. तो भगवा झेंडा असेल महाराष्ट्राच्या हिताचा, शिवसेनेच्या कर्तृत्वाचा. रणी फडकतील आता लाखो झेंडे अरुणाचा अवतार महा, श्री विष्णूच्या विजय ध्वजापरी भगवा झेंडा एकची हा. अरे झांजा वाता पोटी जन्मुनी पान हालेना हाताने, आणि कलंकासला धुनी टाळला शिवप्रभूंच्या महाराष्ट्राने. शिवसेनेत रक्ताचं पाणी करेल, रात्रीचा दिवस करेल, आणि महाराष्ट्राच्या हिताचा, आपल्या कर्तृत्वाचा आणि महाराष्ट्राच्या साठी जे जे काही देणं लागतो शिवसेनेत, त्या विजयाचा भगवा झेंडा. पॉइंट वेळ टेकन. पण मला फक्त एकच तुमच्या खांद्यावरचं जे उपकरण आहे त्याचं स्पष्टीकरण पाहिजे. होय, मी अभिमानाने आहे ते आज उपकरण घालून आले. रिपब्लिकन पार्टी तुमच्या बरोबर आहे, शक्ती आहे आणि भीमशक्ती आहे. आता आदरणीय मधू चव्हाण यांनी सांगितलं की आरपीआय मध्ये सुद्धा 3 तुकडे पडलेले आहेत. आम्ही कुठच्या तुकड्यावरती नव्हे तर आरपीआय भीमशक्ती, जी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो एक श्वास होता, विश्वास होता, ती भीमशक्तीचे अनेक कार्यकर्ते, आज माझे शिवसेनेचे अनेक गटप्रमुख, उपशाखा नगरसेवक हे शिवसैनिक आहेत. आणि तो भीमशक्तीचा उपक्रम हे जे चक्र दिसते आपल्याला, ते चक्र कोणत्या पक्षाचं चिन्ह आहे आपल्याकडे? खरं तर सुरुवातीला रामदास आठवले जे होते ते शिवसेनेबरोबर होते, परंतु विधानसभा निवडणुकीत आपण बघितलं की रामदास आठवले शिवसेनेची साथ सोडून बीजेपी बरोबर गेले. सध्या रामदास आठवले हे बीजेपी बरोबर आहेत. आणि अधिकृत आरपीआयचा कुठला जे गट आपण बघतो, आरपीआय मध्ये अनेक गट आहेत, 3च नाहीत तर बरेच गट आहेत. सध्या तरी कुठलाही गटाने पाठिंबा दिलेला नाहीये. कदाचित दॅट्स इट. मला एवढाच फक्त आता मुद्दा चर्चेला ठेवायचा होता की आतापर्यंत त्यांनी रामदास आठवले भारतीय जनता पक्षाबरोबर आहेत आणि इतर कुठल्या गटानं आपण कोणाबरोबर आहोत याचं स्पष्टीकरण दिलेलं नाही. 3 पायांच्या अडथळ्याची शर्यत अशा प्रकारे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या शिवसेनेविषयीच्या असंतोषाला वाचा फोडणारे मधू चव्हाण काय बोलले ते आपण ऐकलं. अशाच प्रकारची भावना शिवसेनेमध्ये होती का अरविंद भोसले? याचं कारण ज्या प्रकारे आम्हाला जल्लोष पाहायला मिळाला, अकेला चलोरेचा नारा झाला, किंवा 25 वर्ष आपण युतीत सडलो, हे वाक्य जेव्हा आलं तेव्हा जो जल्लोष पाहायला मिळाला, तेव्हा तुमच्याही मनामध्ये 3 पायांच्या अडथळ्याची शर्यत आता संपली याचा आनंद सर्वसामान्य शिवसैनिकाच्या रूपानं आम्हाला पाहायला मिळालाय. खरंय, सत्य आहे आणि अभिमानाने सांगतो. कारण ध्येयवादी माणसाला व्यवहाराचं भान नसतं. आमच्यासमोर तेव्हा ध्येय होतं हे हिंदुत्वाचं,
आणि हिंदुत्वाच्या माध्यमातून मुंबई असेल, महाराष्ट्र असेल अथवा हिंदुस्थान असेल याच्या विकासाचं. परंतु एका बाजूला मी देवादेवी आणि वेडी झालेली माणसं जेव्हा 97 साली जेव्हा केंद्रात मंत्रिपद स्थापन करायचं होतं, ती युती ठरणारी लोटं त्यावेळची उदार अंतःकरणाची होती, मोठ्या विचारांची होती. अटल बिहारी फोन काय करताय श्रद्धे अटल बिहारी वंदनीय शिवसेना प्रमुखांना की कोणतं मंत्रिपदासाठी नाव सुचवत आहे आणि शिवसेना प्रमुख त्यांना सांगतायत की सरकार नीट चालवा, आमच्या त्यासाठी शुभेच्छा आहेत. परंतु मी मुद्दाम सांगतो की घरामध्ये पोर उपाशी आहे, घरामध्ये पोटचं पोर उपाशी आहे आणि आम्ही शेजाऱ्याची लाड पुरवत होतो. युतीमध्ये 25 वर्ष अनेक शिवसेनेची सडली, अनेक पदाधिकाऱ्यांची सडली. अहो, हिंदुत्वाचा नारा हा देशभर घुमत होता. अगदी बरोबर. आजूबाजूचे राज्य आहेत डॉक्टर साहेब, छोटासा वेळ घेतो. आजूबाजूचे राज्य आहे, मध्य प्रदेश आहे, गुजरात आहे, पंजाब आहे, जम्मू काश्मीर आहे, उत्तर प्रदेश आहे, कर्नाटक आहे, कोणती राज्य सांगू, गोवा राहिलं. गोवा आहे, अनेक राज्य आहेत. मी सांगतो या भारतीय संविधानाशी संबंधित अनेक राज्य आहेत, ती बोलवायची शिवसेनेला. परंतु केवळ हिंदुत्वांच्या मतांमध्ये फाटाफूट नको आणि परत्याचं तिथे भलं नको म्हणून शिवसेना 2 नव्हे 200 पावलं मारत होती. परंतु दिसायला लागलं अरविंद ते आपल्याच घरामध्ये आपण आता उपरे होत चाललेलो आहे. त्यामुळे कुठेतरी अरविंद भोसले, आज तुमच्या विस्ताराचा मार्ग आवश्यक होता. आज तुमच्या विस्ताराचा मार्ग महाराष्ट्राबाहेर जाण्याचा मार्ग देखील मोकळा झाला असं वाटतंय तुम्हाला? अधिनिश्चित क्षितिज ओपन आहे, तुम्ही क्षितिज ओपन झालंय. बरोबर आहे. मधु चव्हाण त्यांनी सांगितलं 25 वर्ष आम्ही युतीत सडलेलो होतो. तुमच्या मनात 25 वर्ष फुलल्याची भावना आहे? कारण ते सडले म्हणजे याचा अर्थ तुम्ही फुललात, कारण त्यांची संख्या 100 आता 75 वर आली आणि तुम्ही मात्र वाढत वाढत गेलात. तुमचे शिवसेनेपेक्षा जास्त आमदार आले, तसंच तुमचे खासदार देखील प्रचंड प्रमाणात निवडून आले. एवढंच काय, तर जिल्हा परिषद निवडणुकात देखील तुमचाच ठसा उमटला. म्हणजे शिवसेना सडली आणि भाजप वाढली असं म्हणायचं का? नाही, मी सडली त्यांनी स्वतःसाठी भाषा वापरली, आमच्यासाठी वापरलेली नाही आहे. मुळामध्ये कोण काय सडलं हा मुद्दाच नाही आहे. एक आपल्याला उदाहरण देतो की ही युती ही आम्ही तोडलेली नाही आहे. 114 जागा मागितल्यानंतर 63 जागा त्या ठिकाणी दिल्या 2-3 वेळा बोलणी झाली आणि एवढं अपमानास्पद त्या ठिकाणी आम्हाला वागणूक दिली गेली. युती काल होती, आज व्हावी आणि उद्या. आता एक तुम्हाला उदाहरण तो, ठाण्यामध्ये आमचे खासदार होते राम कापसे. परंतु त्याच्यानंतर स्वर्गीय आनंद दिघे हे ज्यावेळेला तिथे सगळं बघत होते राजकीय, त्यावेळेला तिथे शिवसेनेचे नगरपालिकेमध्ये नगरसेवक जास्त निवडून आले. आजूबाजूच्या ज्या नगरपालिका होत्या तिथे जास्त नगरसेवक. प्रकाश परांजपेंना तिकीट दिलं गेलं. एक मिनिट, त्यावेळेला शिवसेनेने असा मुद्दा मांडला होता, कारण आता आपण आकसाने बोलूया नको, जनता दूध का दूध पाणी का पाणी त्या ठिकाणी होईल निवडणुकीत. पण आपण आता लॉजिकवर बोलू आणि तर्कावर बोलू. भावनाप्रधान सगळ्यांना बोलता येतं. तर त्यावेळेला शिवसेनेने आनंद दिघेने मुद्दा असा मांडला प्रमोद महाजींच्या समोर की तुमचे त्या ठिकाणी जगन्नाथ पाटील किंवा त्या बरोबर राम कापसे हे सगळे खासदार होते, पण आता आम्ही आमचे नगरसेवक वाढलेत, आमचं काम वाढलेलं आहे आणि त्यामुळे ह्या लॉजिकच्या आधारावर ही लोकसभेची सीट तुम्ही आम्हाला दिली पाहिजे. आम्ही दिली. त्याचं कारण त्यांचं काम खरंच वाढलं होतं, नगरसेवक वाढले होते, म्हणजे उल्हासनगर नगरपालिका असेल आजूबाजूच्या. आता आमचं जर महाराष्ट्रामध्ये दोन्ही लोकसभा आणि विधानसभेमध्ये काम वाढलेलं असेल, त्या आधारावर आम्ही तर्काच्या आधारावर 114 जागा दिल्यात की या ठिकाणी तुमचा 2 नंबरला आलाय, आमचा 1 नंबरला होता. इथे मागच्या निवडणुकीत मतांचं त्या ठिकाणी अशा तऱ्हेचं डिफरन्सेस आहे. त्यामुळे युतीचा तिथे कापसेंची सीट मागताना निकष वेगळे, आमची शक्ती वाढली म्हणून, आणि इथे आम्ही त्या ठिकाणी अरविंद भोसले काय सांगाल? युतीत कोणी तोडली या चर्चेला आता एक प्रकारे अकॅडमिक इंटरेस्ट आहे, फारसा त्यात रस नाहीये, परंतु युती कोणी तोडली याची खतखर एकदा बाहेर येऊन जाऊ द्या. डॉक्टर साहेब, लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि आपल्याला माहिती आहे दिल्लीमध्ये 7 पैकी 7 खासदार हे भाजपचे आले, 100% यश मिळालं. विधानसभेचा जर समजा तेव्हा निकष लावला तर 70 पैकी 53 मतदारसंघात झालं. 6 महिन्यामध्ये निवडणुका झाल्या, 70 पैकी 3 जागांमध्ये भाजप आलं. मतदानाची टक्केवारी किती, यशाचा टप्पा किती, तर फक्त 4%. बिहारमधला समजा आपण निकष लावला तर 36 पैकी 28 जागांवरती भाजपचे खासदार निवडून आले. मतांचा टक्का होता 78%. पण काय झालं विधानसभेला आपण पाहता, बिहारमध्ये भाजपची कशा पद्धतीने पेचाड झाली. मागच्या काही कालावधीमध्ये मी मुद्दाम आता सांगतो, बरं झालं चव्हाण साहेब तुम्ही विषय काढलात. शिवसेनेच्या जन्मापासून त्यावेळेला कम्युनिस्ट, मग PSP, मग काँग्रेस, मधल्या कालावधीमध्ये राष्ट्रवादी, मग शिवसेनेने काही असं निटारे गद्दार आणि मग नवनिर्माणाची भाषा करणारी मनसे, ही सातत्याने शिवसेनेच्या आड आली. आणि आत्ता जे काही आमच्याच खांद्यावरती जे समजा मोठे झाले आणि ज्यांच्या खांद्यावरती डोकं ठेवलं होतं आणि केसाने डाळ टाकण्याची वेळ, मला मुद्दा पूर्ण करू दे, छोटासा वेळ घेतो. तर अशी आता जी मंडळी
ही महाराष्ट्राचं जे हित शिवसेना करू इच्छिते त्याच्या आड येतात ना, आता एकदाच हे पत्ता आहे तो स्वीप मारायचं शिल्लक आहे. म्हणजे आता आपल्याला मुद्दा मला फक्त दिल्लीमध्ये केजरीवालांनी काम केलं, डॉक्टर साहेब, किंवा माझा मुद्दा, माझी बिहारमध्ये जे काम नितीश कुमारांनी केलं ते आता तुम्हाला करायचंय. फक्त 10 सेकंद देतो. ती 2002च्या निवडणुकांपर्यंत महापालिकेमध्ये शिवसेना ही 100च्या जवळपास होती, परंतु 2007 मध्ये आणि 2012 मध्ये नवनिर्माणाची भाषा करणारी मनसे आणि त्याला फूस धरणारी काही मंडळी होती, ती ज्या पद्धतीने शिवसेनेला अडचणीमध्ये असण्याचा प्रयत्न करत होती ते सर्व पत्त्यानंतर ओपन झाले. मनसेला मत म्हणजे कुणाला मत हे लक्षात आलं. त्यावेळेला जर समजा मनसेने 2007 मध्ये शिवसेनेच्या जवळजवळ 56 जागा त्यामुळे पडल्या. 2012च्या महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेचे 43 जागा ह्या मतांच्या विभाजनाने पडल्या. नाहीतर शिवसेना 2007 आणि 2012 मध्येच स्वबळावरती महापालिकेमध्ये असली असती. ओके, तुम्हाला आकडेवारी लावायची असली असती. बरोबर आहे. आपल्यासोबत चालणार नाही. संदीप प्रधान आता अकेला चलोचा मार्ग आणि 100% मार्ग हे दोन्ही स्वबळाचे मार्ग आता ओपन झालेले आहेत. एक प्रकारे बॅटल लाईन्स ड्रॉ झालेले आहेत. महानगरपालिकेचं युद्ध हे कमालीचं आता चुरशीचं आणि अत्यंत रंगतदार झालेलं याचं कारण इथे निवडणुकीच्या विजयाचं मार्जिन हे 400-500 इतक्या किंवा 200 इतक्या कमी मतांचं असतं. अशा परिस्थितीमध्ये आता शिवसेनेचा स्वबळाचा नारा आणि भाजपलाही झालेला आनंद, युतीत आम्ही सडल्याची भावना, तर भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा स्वतंत्रपणे आपल्याला स्वतःला जोखून पाहण्याची संधी, या सगळ्याचं विश्लेषण आपण कसं करता, याचा तोटा कोणाला आणि फायदा कोणाला? संदीप प्रधान. आता पुढचे 20 दिवस करमणूक ही वाहिन्यांवरच्या सासू सुनेच्या सिरियल्समध्ये नाही मिळणार, क्रिकेटच्या सामन्यांमध्ये मिळणार नाही, आणखीन काही जे गेम शो वगैरे असतात त्याच्यामध्ये पण असणार नाही. आता ती सगळी करमणूक आपल्याला या महापालिका निवडणुकांच्या आखाड्यामध्येच बघायला मिळणार आहे. कारण ॲक्च्युअल आता दंगल सुरू झालेली आहे आणि मला असं वाटतं की हा जो काही निर्णय झालेला आहे हा अपेक्षितच होता. म्हणजे मधू चव्हाण हे तर द्रष्टे नेते आहेतच. त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी 3 पायाची शर्यत म्हटलं होतं. यावेळेला त्यांनी असं म्हटलं होतं की आपल्या राज्य सरकारच्या कामामध्ये कुणाला वाटेकरी करून घेऊ नका. आणि त्यामुळे आता मला असं वाटतं की जी काही लढाई होणार आहे ती आता प्रत्यक्ष ही मैदानात होणार आहे आणि अत्यंत एकमेकावर, जसं आपण कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीमध्ये बघितलं होतं, परस्परांवरती झालेले आरोप असतील, राजीनामे देण्याचे इशारे झाले असतील, त्याच पद्धतीचे इशारे सुद्धा आपल्याला गेलेले पाहायला मिळतील. आणि मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये ह्याचं महत्त्व काय या निवडणुकीचं, तर इथं शिवसेनेची सगळ्यात जास्त प्रतिष्ठा लागलेली आहे. शिवसेनेसाठी खरोखरच आरपारची लढाई आहे. भाजपसाठी ही आरपारची लढाई आहे असं मी म्हणणार नाही. कारण असं आहे की भाजपला काही ठिकाणी त्यांची जी मर्यादित ताकद आहे ती काही प्रमाणात वाढली तरी तो त्यांच्यासाठी गेन राहणार आहे. पण शिवसेनेसाठी ही आरपारची लढाई अशी आहे की या लढाईमध्ये जर शिवसेनेचं नुकसान झालं आणि त्यांना मुंबई ठाण्यासारख्या महापालिका ज्या आहेत की ज्याच्यामध्ये त्यांचा संपूर्ण प्राण आहे, त्यांच्यासाठी अत्यंत प्राणपणाची ही लढाई आहे, त्याच्यात जर त्यांना फटका बसला तर त्यांच्यासाठी ही फार मोठी म्हणजे जोखीम आहे. आणि मला असं वाटतं आता त्या लढाईला शिवसेना सज्ज झालेली आहे. संदीप प्रधान, आय वुड लाईक टू डिबेट दिस पॉइंट. आता जे त्यांनी आपल्याकडे 2 प्रकारची विश्लेषणं सांगितली, सेफॉलॉजिकल, अँड दॅट्स वाय आय एम मोर इंटरेस्टेड. त्यातलं पहिलं सेफॉलॉजिकल विश्लेषण आहे की दिल्लीच्या 7 जागा भारतीय जनता पक्षाला प्रचंड मोठ्या फरकानं मिळाल्या होत्या. नंतरच्या झालेल्या विधानसभा निवडणुकीत आपनी भाजपचा धुव्वा उडाला, 70 पैकी फक्त 3 जागा मिळाल्या. तेच लॉजिक त्यांनी बिहारमध्ये वापरलंय. त्याच्यानंतर बिहारमध्ये नितीश कुमार यांनी भाजपचा दारुण पराभव केलेला आहे. हेच लॉजिक महाराष्ट्राला लावता येईल अशा प्रकारची एक रचना विचारांची ते मांडतायत. याच्यावर आपलं मत काय आहे? ते लॉजिक इकडे लागू होईल का? नाही, त्याचाच फैसला आज होणार आहे. एक आपल्याला मान्य केलं पाहिजे की लोकसभा निवडणुकीमध्ये जे काही यश मिळालं भाजपला, ती एक म्हणजे मोदींवरच्या प्रेमाची एक प्रचंड मोठी लाट उसळली गेली. त्या लाटेचा प्रभाव आपल्याला दिसला की विधानसभा निवडणुकीतही कायम आहे. मला तर असं वाटतं की हा जो शहरी भाग आहे की ज्याच्यामधला हा मध्यम वर्ग आणि उच्च मध्यम वर्ग आहे, तर त्याच्यामध्ये आजही मोदींबद्दल आस्था आहे, प्रेम आहे, मोदी काहीतरी करू इच्छितात अशी भावना आहे. पण याच्याचमुळे त्यांच्या काही निर्णयामुळे, अगदी नोटाबंदीचा निर्णय असेल आणि आणखीन काही असो, किंवा आज ज्याचा उल्लेख सातत्याने उद्धव ठाकरे यांनी केला की देवदेवतांच्या तसबिरी काढून टाकण्याचा निर्णय असेल,
अन्य निर्णय असतील, तर या सगळ्याचा परिणाम समाजातल्या वेगवेगळ्या घटकांमध्ये झालेला आहे. आणि त्यातला आता कुठला घटक हा कशा पद्धतीने मतदान करतो, तो लोकसभेला जेवढा एकजिन्सी होऊन भाजपच्या नाही म्हणणार मी, मोदींच्या मागे उभा राहिला, तसा तो आता आजही राहतो का? म्हणजे लोकसभा निवडणुकीत तर आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की मुस्लिम आणि दलित समाजाने सुद्धा भरभरून मोदींना मतं दिली. आज ते उभे राहणार आहेत का? गेल्या 2-2.5 वर्षामधल्या ज्या काही घटना घडलेल्या आहेत, कुठं दलित अत्याचाराच्या घटना असतील, कुठल्या मुस्लिमांना न रुचणाऱ्या काही घटना असतील, काही जातीय विद्वेषाच्या असतील, काही भाजपच्या नेत्यांनी केलेली काही विधानं वक्तव्य. असतील मुस्लिम धर्मियांसंदर्भामध्ये, तर त्या वक्तव्य, तर या सगळ्याचा परिणाम गेल्या काय झालाय. त्यामुळे याचा सुद्धा कौल मला असं वाटतं या जो मुद्दा आहे, निवडणुकीच्या निमित्ताने मिळेल. नेमके मुद्दे कोणते या निवडणुकीमध्ये असतील आणि प्रचाराची पातळी काय असेल याची चर्चा आपण ब्रेक नंतर करणार आहोत. परंतु ब्रेकवर जाण्यापूर्वी माझे सहकारी दीपक भातुसे यांच्यासाठी एक प्रश्न. दीपक भातुसे, कुठल्याही लढाईमध्ये एक अर्ली मुव्हर्स ॲडव्हान्टेज असतो, म्हणजे ज्याला मराठीमध्ये प्रथम येणाऱ्यास प्राधान्य असं आपण म्हणतो. आज आत्ता या क्षणाला जर आपण पाहिलं तर विधानसभा निवडणुकीत युती तुटल्याची घोषणा एक प्रकारे एकनाथ खडसे, माझी माहिती जर बरोबर असेल तर एकनाथ खडसे यांनी केली आणि एक प्रकारे अर्ली मुव्हर्स ॲडव्हान्टेज त्यांना मिळाला असंही एक म्हटलं जातं. आत्ता उद्धव ठाकरेंनी ती संधी साधलेली आहे का आणि एक चेतना जागवण्यामध्ये त्यांना यश आजच्या भाषणात मिळालं असं तुला वाटतंय का दीपक? निश्चितच आज उद्धव ठाकरेंचं जे भाषण झालं त्यांनी थेट शिवसैनिकांच्या हृदयाला हात घातला आणि त्यामुळे याचा फायदा निश्चितच त्यांना होणार आहे. म्हणजे सध्या तरी वातावरण हे उद्धव ठाकरेंच्या आणि शिवसेनेच्या बाजूने आहे. ज्या पद्धतीने गोरेगावचा आजचा मेळावा झाला आणि ज्या पद्धतीने भाजपला टार्गेट करण्याबरोबरच भावनिक दृष्ट्या त्यांनी शिवसैनिकांना अर्थ साथ घातली, जी बाळासाहेबांनी अनेकदा शिवसैनिक घातली आणि या साधेवरच अनेकदा बाळासाहेबांनी शिवसैनिकांना जिंकून घेतलेलं आपण पाहायला मिळालं. उद्धव ठाकरेंनी ती स्ट्रॅटेजी आज आपल्याला वापरलेली पाहायला मिळाली आणि आत्ताचं जर वातावरण आपण विचार केला तर निश्चितच ते शिवसेनेच्या बाजूने आहे. अर्ली मूव्हचा जो फायदा आहे तो या घडीला तरी शिवसेनेला आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. परंतु हे वातावरण टिकवण्यात उद्धव ठाकरे पुढचे यशस्वी होतात का हा खरा सवाल आहे. त्याचबरोबर शरद पवार यांनी भाजप जर चर्चेला आलं आणि शिवसेना जर बाहेर पडली तर पाठिंब्यासाठी आम्ही त्यावेळी ठरवू अशा स्वरूपाचं एक त्यांनी विधान केलंय. मराठी मतांचा मोठा प्रश्न आहे. तसबिरींच्या प्रश्नाला हात घालून एक प्रकारे हिंदुत्वाचा अजेंडा पुढे रेटला जातोय का? शिवसैनिकांमध्ये चेतना निर्माण करणं ही शिवसेनेची आत्ताची गरज होती का? फाटाफुटीची भीती कोणत्या पक्षाला किती आहे? याचबरोबर राज्य आणि केंद्र सरकारमध्ये बाहेर पडण्याचे संकेत यातून मिळत आहेत का? आणि त्याहीपेक्षा निवडणुकीनंतर जर गरज लागली तर दोन्ही पक्ष एकमेकांवर कितीही सडेल पडेल टीका करू दे, कुठल्याही भाषेत टीका करू दे, तरी निवडणुकीनंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेप्रमाणे पुन्हा तुझ्या गळा माझ्या गुळा गुंफू मोत्याच्या माळा असं म्हणत एकत्र, मतांच्या माळा असं म्हणत एकत्र येत आहेत का? चर्चा करूया का ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. आपण पाहताय पारदर्शक लढाई. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज गोरेगावमध्ये पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये येणाऱ्या 10 महानगरपालिका निवडणुका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये भविष्यात ही युती तुटलेली असेल असे स्पष्ट संकेत दिले. तर त्याचबरोबर यापुढे महाराष्ट्रात एकट्यानं भगवा फडकवेन, त्याकरता मला तुमची वज्रमूठ हवी असं भावनिक आवाहन केलं. त्याची चर्चा करण्यासाठी आपण आपल्याकडे बोलवलंय मधू चव्हाण, अरविंद भोसले, दीपक भातुसे आणि संदीप प्रधान. ब्रेकवर जाण्यापूर्वी ज्या मुद्द्याची आपण चर्चा करणार होतो तोच मुद्दा आता चर्चेला घेऊया, तो म्हणजे अमराठी मतांचा. दीपक भातुसे, मुंबईमध्ये आज मराठी माणसाची मतं ही अमराठी माणसांच्या मतापेक्षा कमी संख्येने आहेत, ही आत्ताची वस्तुस्थिती आहे. असं असताना अमराठी मतं आपल्याकडे वळवण्यात शिवसेना यशस्वी होईल का? आणि 2, मनसेचा जोर यावेळी कमी दिसतोय तेव्हा त्यांच्या पारड्यातली मराठी माणसांची मतं शिवसेना आपल्याकडे वळवू शकेल का? पहिल्यांदाच शिवसेना या निवडणुकीत मुंबई, विशेषतः आपण मुंबईचा विचार केला तर मुंबई महापालिकेमध्ये स्वबळावर निवडणुकीला सामोरं जात आहे. यापूर्वी त्यांच्याबरोबर भाजप होती, त्यामुळे भाजपबरोबर असणारी अमराठी मतं ही आपोआपच शिवसेनेच्या पारड्यात जात होती. परंतु यावेळची निवडणूक जी आहे ती शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे, कारण आतापर्यंत मराठीच्या अस्मितेच्या मुद्द्यावर शिवसेनेने राजकारण केलेलं आहे आणि एकीकडे भाजप हे हिंदुत्वाचा आणि शिवसेना हिंदुत्वाचा मुद्दा घेत होती, परंतु भाजपबरोबर जी अमराठी मतं होती त्याचा फायदा शिवसेनेला होत होता आणि मराठी मतं जी शिवसेनेकडे होती त्याचा फायदा शिवसेनेला होत होता. परंतु आता या मतांच्या मध्ये विभाजन होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे की
एकीकडे संपूर्ण मुंबईतली मराठी मतं जी आपण 27% मुंबईत मराठी माणूस शिल्लक आहे अशी जी आकडेवारी येते समोर, ती 27% मतं शिवसेनेबरोबर यापूर्वी सुद्धा गेली नव्हती आणि याच्या पुढेही जाणार नाहीत. कारण ती मतं वेगवेगळ्या पक्षात उभा गेलेली आहेत. ती भाजप बरोबर आहेत, ती काँग्रेस बरोबर आहेत, काही प्रमाणात आरपीआय आहे, राष्ट्रवादी काही प्रमाणात आहे, अगदी नगण्य आपण 100-200 मतं जरी पकडली तरी. त्यामुळे सगळी मराठी मतं ही शिवसेनेकडे जातील हा जो पूर्णपणे देशात जो एक भ्रम असतो लोकांमध्ये की बाबा मुंबईतला मराठी माणूस हा शिवसेनेच्या पाठीशी, ते काही आतापर्यंत झालेलं नाही, याच्या पुढे होण्याची शक्यता नाही. कारण प्रत्येकाला राजकीय विचारधारा असते. मराठी माणसाला कोण काँग्रेसच्या विचारधारेचा असतो, समाजवादी असतो, कोण भाजपच्या विचारधारेचा, तो आपल्या विचारधारेने मतदान करत असतो, तो कोणाच्या आव्हानावर मतदान करत नसतो. दुसरीकडे अमराठी मतं ही शिवसेनेच्या पारड्यात आतापर्यंत जात होती, ते त्यांच्याबरोबर असलेल्या बीजेपी बरोबर. ती मतं खेचण्यासाठी आता शिवसेनेला प्रयत्न करावे लागणार आहेत आणि त्याचे प्रयत्न कदाचित ही युती होणार नाही हे आधीच संकेत सगळ्यांनाच होते. त्याच्यामुळे उद्धव ठाकरेंनी ती तयारी आधीच सुरू केलेली आहे. गुजराती सेल त्यांनी अगदी मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे हेमराज शहा होते गुजराती विभागाचे प्रमुख, त्यांना त्यांनी शिवसेनेमध्ये घेतलं आणि त्याचबरोबर गुजराती व्यापारी आता मोठ्या प्रमाणावर शिवसेनेकडे वळवण्याचा शिवसेनेचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केलेत. दुसरीकडे उत्तर भारतीयांची मतं खेचण्याचा शिवसेनेला प्रयत्न करावा लागणार आहे. कारण उत्तर भारतीयांविरोधात या मुंबईमध्ये शिवसेनेने याच्यापूर्वी अनेक आंदोलनं केली. मध्यंतरी आपण 2012च्या निवडणुकीच्या आधी बघितलं तेव्हा कुठेतरी थोडा उत्तर भारतीय विरोध शिवसेनेचा मावळलेला आपल्याला पाहायला मिळाला त्या मतांसाठी. आणि त्यावेळेला मग भोजपुरी कार्यक्रम असतील शिवसेनेने आयोजित केलेले, त्याचबरोबर छटपूजेला विरोध करणारी शिवसेना त्यावेळेला छटपूजा आयोजित करायला लागली. त्यामुळे ही मतं खेचण्याचा प्रयत्न आता शिवसेनेला करावा लागणार आहे भाजपच्या मदतीशिवाय. आणि त्याच्यात शिवसेना किती यशस्वी होते, मराठी मतं जी 27% आहेत त्याच्यातली काही आणि उत्तर भारतीय मतं, या सगळ्यावर शिवसेना कशा पद्धतीने प्रभाव पाडते या पुढील 20 दिवसात. अर्थात या दोन्ही मुद्द्यांवर या दोन्ही नेत्यांना बोलायचं आहे. पण त्याला जोडून आणखीन एक छोटासा मुद्दा आहे, तो घेऊन संदीप प्रधान यांच्याकडे जातो आणि मग त्या दोघांची प्रतिक्रिया आपण घेऊया. तो म्हणजे एका हिंदुत्वाच्या किनारीचा. आज तुम्ही उद्धव ठाकरे यांचं भाषण ऐकलं असेल तर त्यांनी सरकारी कार्यालयामधून शासकीय कामकाजातून जे तसबिरी असतात किंवा सत्यनारायणच्या पूजा होतात त्या हद्दपार करण्याच्या सरकारच्या आदेशावर कडाडून टीका केली आणि मग त्याला जोडून त्यांनी पारदर्शकतेचा मुद्दाही मांडला. सवाल असा आहे की या निवडणुकीमध्ये भावना आणि सटल हिंदुत्व हे दोन महत्त्वाचे मुद्दे शिवसेनेसाठी आक्रमक ठरू शकतील का? याचं कारण मराठीच्या मुद्द्यातले भागीदार आजही तसेच आहेत. नाही, आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की विधानसभेची निवडणूक येते तेव्हा शिवसेना नेहमी हिंदुत्वाची भाषा आवर्जून बोलते. पण ज्या वेळेला मुंबई महापालिका किंवा महापालिकांची निवडणूक येते तेव्हा मराठीचं कार्डही शिवसेना हे करते. आणि शिवसेना सतत सांगत आलेली आहे की ह्याच्यामध्ये कुठली म्हणजे परस्पर विरोध नाही आहे, हे परस्पर पूरकच आहे. आज आपण बघितलं असेल तर ह्या सगळ्या भाषणामध्ये त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा आणला आणि तो मला असं वाटतं की जो भाजपकडे सरकलेला जो गुजराती, मारवाडी, नंतर उत्तर भारतीय, बिहारी हा जो वर्ग आहे त्याला खेचण्यासाठीच मला वाटतं कुठेतरी त्यांनी हा हिंदुत्वाचा मुद्दा, जो देवदेवतांच्या पूजेचा मुद्दा आहे. दुसरा, त्यांनी आज एक शब्दप्रयोग केला की माझ्या हिंदू व्यापाऱ्यांवर धाडी टाकल्या जात आहेत. मराठी व्यापाऱ्यांवर नाही म्हणाले, ते म्हणाले हिंदू व्यापाऱ्यांवर धाडी टाकले जात आहेत, हिंदूंच्या पुजाऱ्यांवरती धाडी टाकल्या जात आहेत, त्यांची चौकशी केली जाते. तर मला असं वाटतं की वेगवेगळा सेक्शन जो भाजपशी जोडला गेला तो कुठंतरी आता कसा नाराज आहे हे दाखवण्याचा आणि तो आपल्याकडे कसा खेचता येईल याचा प्रयत्न आज त्यांच्या भाषणामध्ये आपल्याला दिसला. त्याला जोडून एक तुमची पहिले प्रतिक्रिया घेऊया. नेमकी प्रतिक्रिया काय? डिड यू नो दिस दॅट दे डिड इट? मला असं वाटतं की याचं काय, जसं भातुशाने आता विश्लेषण केलं, 1989 साली राम जन्मभूमीचं आंदोलन ज्यावेळेला राम रथयात्रा झालं तेव्हा अतिशय पीकवर होतं, श्रद्धेय लालकृष्ण अडवाणींनी काढली. म्हणजे त्यावेळेला भारतीय जनता पार्टी हिंदुत्वाच्या मुद्दे, तरी सुद्धा आम्हाला 187 मत किंवा 183 खासदार आले. 100% हिंदू समाजाने आम्हाला मतदान केलं नाही. या वेळेला सुद्धा त्या ठिकाणी नोटाबंदीच्या वेळेला अनेक सगळे मुद्दे आले. आता हा तो 207चा, जसं आता भातुशाने विश्लेषण बरोबर केलं. म्हणजे मी कामगार भागामध्ये राहतो, तिथे कम्युनिस्टांचं, समजा माझी आई असेल किंवा अनेक लोक होती, ती गिरणीमध्ये कम्युनिस्टांच्या युनियनचे सदस्य होते. परंतु बाहेर आल्यावर मात्र शिवसेना स्थापन झाल्यावर मराठी म्हणून शिवसेनेला मतं द्यायची, त्याच्यापूर्वी जनसंघाला मतं द्यायची. मराठी माणूस हा जनसंघापासून शिवसेनेवर होता. वामनराव परब निवडून यायचे, मी निवडून आलो, संभा चव्हाण निवडून आले, बाळ धारप निवडून आले.
त्यामुळे असं काही नाही की मराठी म्हणून नसतो त्या ठिकाणी. एक त्यामुळे या निवडणुकीमध्ये आम्ही मुंबई शहर या शहराच्या ह्याच्यावर त्या ठिकाणी फोकस तुमचा करणार आहोत. निवडणुकीच्या प्रचाराचा मुद्दा पारदर्शकता आणि नगरपालिकांच्या तिजोरीमध्ये पडलेला प्रत्येक पैसा अरविंद हा भोसले. त्या ठिकाणी नागरी अरविंद सुखसुविधांसाठी उपयोग केला पाहिजे. अरविंद भोसले म्हणजे आता कोणाकडे काय आयुध आहेत युद्धाची याची थोडीफार ओळख आपल्याला झाली असेल. त्यांच्याकडे जो बॉम्ब गोळा आहे त्याच्यातला पहिला बॉम्ब गोळा आहे पारदर्शक कारभार. म्हणजे याचाच एक प्रकारे अर्थ तुम्ही महानगरपालिकेत खूप मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केलेला आहे. तुमच्यामुळेच मुंबई आज बकाल झाली आहे. तुमच्यामुळे खड्डे पडलेले आहेत. हे सगळे मुद्दे अप्रत्यक्षरित्या आज बोलले जात आहेत कारण युती तुटत नव्हती. आता तुटल्या म्हणल्यानंतर पुढच्या 20 दिवसात या सगळ्याची लखतरं बाहेर काढणार आणि तुमच्याकडे भावना मराठी माणसाच्या साठी आम्ही लढतो ही भावना, हिंदुत्वाची भावना, या व्यतिरिक्त तुम्ही अमराठी मतं, मराठी मतं आणि त्याहीपेक्षा पारदर्शकच्या मुद्द्याला कसं तोंड देणार? सर, तुमच्या दोन्ही प्रश्नांची उत्तर देतो. मराठी अमराठी मतं आणि पारदर्शकता. अबना झुटेंगे अबना सहेंगे घटना या अपमानती ग्राम ग्राम से अवधपुरी को चली शिरा श्री रामती रामलला हम आएंगे मंदिर वही बनाएंगे जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा म्हणत 84 साली 2 वरून आणि आत्ता राज्यात आणि केंद्रात सत्तेत बसलेलं सरकार आता आदरणीय चव्हाण साहेब म्हणतात की हिंदुत्वाच्या किंवा हिंदूंच्या मतावरती आम्ही कधी सत्तेत आलो नाही. नाही, किती नाही, खेदाची तसं बोललो भावना. नाही, गैरसमज माझा करू मुद्दा नका. पूर्ण होती. नाही, नाही, नाही. म्हणजे माझा तुम्ही- मुद्दा पूर्ण मी मला होते. तुम्हाला अडवत तुम्ही- नाही त्याचं तुम्ही- कारण तुम्ही माझी मगाशी पद्धत जे नाही. म्हणालात हिंदूंच्या मतांवर नाही. त्याही वेळेला आम्हाला जागा जास्त मिळाल्या नाही, पीकवर होतो ऐका ना, मी त्यावेळेला. त्याच मुद्द्यात हिंदूंच्या येतो ना. मतांची हो. किंमत भारतीय जनता हा, पक्षाला माझ्या नक्की दिसतंय आहे, ना. मराठी माणसांच्याही आहे. या ठिकाणी आता माझा मुद्दा पूर्ण होते चव्हाण साहेब. प्लीज, म्हणजे तुम्ही मला बोलत नाही, मध्ये बोलत नव्हतो. माझी तुम्ही बोला, विनंती. पण माझा मिसगाय करू नका. एवढी आता माझी आपल्याला विनंती विषय आहे असा तुम्हाला. की आता म्हणजे 17 जून 2002चा तो राज्याचा जो काही अध्यादेश होता, काँग्रेसचे 4 मुख्यमंत्री झाले. जे भ्रष्टाचारी अत्याचारी काँग्रेस राष्ट्रवादीच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा जे धाडस दाखवलं नाही, तो तुदलकी फतवा आत्ताच्या हिंदू हित की बात करेना वही देश पे राज करेना म्हणणाऱ्या राज्यकर्त्यांनी आणून दाखवला. मला मुद्दा तुमच्या निवडणुकीच्या तोंडावर त्याने असं का केलं असेल? मी सांगतो ना, रात्राला विषय असा की मराठी मनं आणि मराठी मतं म्हणजे मराठी मना हिंदवी जना कैवारी तुझी शिवसेना. आता हे जे बाहेर जे काही प्रचलित होत चाललेलं आहे, मराठी मतं ही विश्वासाने शिवसेना येतीलच, परंतु अमराठी मतं शिवसेना आता कर्तृत्व आणि कार्य आणि विश्वासाच्या बळावरती आजही तुम्ही 93च्या उत्तर दंगलीत तुम्हाला कोणी प्रदेशमध्ये वाचवला हा विषय उत्तर मांडताय. प्रदेशमध्ये आम्ही आत्ताच्या विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. सुरुवातीला 62 जागा, मग आणखीन डिमांड वाढली, मग 90 जागा, डिमांड वाढली 114 जागा, आणखीन वाढवा. जो काही प्रतिसाद मिळतोय, शिवसेना जवळजवळ 170 जागांपर्यंत उत्तर प्रदेश. गुजरातमध्ये मी येतो, मी त्या मुद्द्यावर येतो. मी त्या मुद्द्यावर येतो. मला उत्तर द्यायचंच आहे त्या विषयावरती. फार तोच बरं महत्त्वाचा झालं. आत्ता मुद्दा आहे, हो. प्लीज. तर त्यामुळे गोवा असेल, गुजरात असेल, तिथे शिवसेना ह्या सर्व परिसरात जातेच आहे. आपण आता मुंबई सगळ्या 10 पारदर्शकतेचा निवडणुकांबद्दल मुद्दा बोलूया. डॉक्टर साहेब, केंद्रात राज्यात सरकार भाजपचं आहे. नगरविकास खातं महाराष्ट्रामध्ये भाजपने आहे. माननीय मुख्यमंत्र्यांचं ते खातं आहे. मी आपल्याला अत्यंत जबाबदारीने G24 तासच्या रोडठोकमध्ये सांगतोय. माझा शब्द लक्षात ठेवा. अँटी करप्शन ब्युरोचं ऑफिस वराईमध्ये अनेक अधिकारी माझ्या परिचयाचे आहेत. मुंबई महापालिकेमध्ये जेवढे अँटी करप्शन ब्युरोचे ट्रॅप लागलेले आहेत, सर्वाधिक नगरसेवक भाजपचे त्या अँटी करप्शन ब्युरोच्या ट्रॅपमध्ये पकडले गेलेले आहेत. हे ऑन रेकॉर्ड आहे. त्यामध्ये शिवसेनेचा एक नगरसेवक नाही. दुसरा मुद्दा माझा ऐका, मी दुसरा मुद्दा सांगतो की जे त्या रस्ते तुटण्याचा विषय आपण म्हणताय, जे कोणी 43 कॉन्ट्रॅक्टर ते कुठच्या राज्यामधले कुठच्या समाजाशी संबंधित आहेत. जेव्हा ह्या मंडळींनी काही या सत्ताधारी जे काही भाजपचे आहेत त्यांचं पालन पोषण केलं आणि हीच मंडळी जेव्हा त्यांच्या उरावरती बसायला लागली, तेव्हा त्यांनी दिल्लीश्वरांकडे धाव घेतली आणि तिथून सूचना आल्या वरिष्ठांना राज्यातल्या, आज ते रदम आपली माणसं आहेत, का नाही कारवाई केली गेली? होय, आम्हीच सांगतोय कारवाई करा. पारदर्शकतेचा विषय म्हणताना त्या गोपनीयतेच्या शपथेचा जो काही दुरुपयोग केला जातोय, राज्यातल्या जवळजवळ 33 आमदार आणि मंत्र्यांवरती ज्या स्वरूपातले आरोप आहेत, एक तर घरीच बसले, जे युती मोडल्याचं श्रेय घेत होते त्यांना नियतीने दिलेला शाप ते तर घरीच बसले. परंतु दुसरा विषय असा की कुठच्या दिशेने पावलं पाडतायत, कुठची पारदर्शकता. आज माननीय पक्षप्रमुखांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे, जे मुंबई महापालिकेमध्ये होतं, विरोधी पक्ष नेता कोण असतो त्याला लोटात निवडून देतात ना, तो आभाळातून तो पडत नाही ना. मग त्याला जर समजा विरोधी पक्ष नेत्याला सुद्धा लोटा निवडून देतात, तर तसा विरोधी पक्ष नेता हा विधानसभेमध्ये सुद्धा असतो,
लोकसभेमध्ये सुद्धा असतो, त्याला कॅबिनेट पदाचा दर्जा असतो. मग त्याला तिथे बसवून येऊ दे ना पारदर्शकता. कशाला त्या गोपनीयतेच्या शपथेचा दुरुपयोग करून त्या विरोधी पक्ष नेत्याला, त्या माननीय पत्रकारांना कोणाच्या हिताचं ठरताय, लोकांच्या हिताचं ना होऊन दे, सर्वांच्या समोर ते सर्व व्यवहार होऊ देत. ही पारदर्शकता आहे. शिवसेना संदीप प्रधान. एक नव्हे 1000 पावलं पारदर्शकतेच्या बाबतीत पुढे जायला मागते. संदीप होऊ प्रधान. देत. दूध का दूध, पाणी का पाणी. कोण खरं पारदर्शकता कळून जाऊ दे. संदीप प्रधान, क्विक कॉमेंट. प्रचाराला सुरुवात झालेली आहे. प्रचाराला एवढंच संदीप प्रधान, प्रचाराला सुरुवात झाली. म्हणायचं आहे की आजची जी सूचना आहे की मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये विरोधी पक्ष नेता असावा, लोकायुक्त असावे, पत्रकार असावे, तर माझं म्हणणं असं आहे जोपर्यंत ही सूचना भाजप अंमलात आणत नाही आणि राज्य सरकारच्या कारभारात पारदर्शकता आणत नाही तोपर्यंत शिवसेनेचे मंत्री राजीनामा देणार का? बैठकीमध्ये बोलून दिलं जात नाही, ते ते बोलवलं जात नाही राजीनामा देणार का मंत्री? म्हटलं. मग त्या गोपनीयतेच्या की हा निर्णय शपथेचा अंमलात किती आणा, वेळेला आम्ही दुरुपयोग आमच्या होतो आपल्याला राजीनामे माहितीये. ऑफर करतो. मग कशाला ती मी दोघांनाही- गोपनीयतेची मी शपथ दोघांनाही आपण द्यायची? शांततेची विनंती करतो आपल्यासोबत. कशाला गोपनीयतेची शपथ द्यायची? मधू अहो, चव्हाण. राज्याच्या आणि देशाच्या हिताचा तुम्ही काम करताय ना, मधू चव्हाण. मग खुलेपणाने सर्व विषय होऊन जाऊ दे. मधू चव्हाण. येऊ दे मधू पत्रकारांच्या चव्हाण समोर. बोला. विरोधी पक्ष नेता जो नाही, कोण मधू असेल चव्हाण. त्याला त्या चौकटीमध्ये घ्या. भोसले अरविंद साहेब, शिवसेनेची भोसले प्रामाणिक भूमिका आहे. शिवसेनेच्या अरविंद भोसले, मंत्र्यांनी प्रचाराला आपले सभा आहे. राजीनामे देऊन नाही, हा तसं निर्णय नाही. होण्यासाठी भोसले, दबाव प्रचाराला आणला. सभा आहे. आपण सांगा. आम्ही पारदर्शकच्या बाबतीमध्ये आणि पुढे जाऊ इच्छितो. तुम्ही विरोधी पक्षाच्या नेत्याला आणि पत्रकारांना प्रवेश देणार का? मला माहिती आहे ह्याच्यातलं उत्तर कॉन्स्टिट्युशनल पेचामध्ये आहे. काय सांगाल? गोपनीयते शपथ आता मला भोसले म्हणतं, मला बोलू द्या. गोपनीयतेची शपथ घेऊन काय दुरुपयोग केले आपल्याला माहिती आहे. मग ती गोपनीयतेची शपथ कशासाठी? असं वाटतं की राज्याच्या आणि आपण जाहीर केंद्राच्या सभेत हिताने नाही बोलत कोणते आहोत, निर्णय त्याचं होत होते? भांडे होते. मला- ती गोपनीयतेची शपथ आपण घेऊ नका. पत्रकार असतील अथवा विरोधी पक्ष नेता ज्याला मला- लोक निवडून देतात एक त्याला मिनिट बोला. कॅबिनेटचा दर्जा नाही, मला काय म्हणायचं त्याला आहे, चौकटीमध्ये घ्या. भोसले, त्याच्या अरविंद समावेश होऊ भोसले, दे. अरविंद भोसले, भोसले आपण त्यांना बोलू जाहीर द्या. सभेत नाही बोलत आहोत, नाही, आपण मला टीव्हीवर कल्पना बोलतोय. आहे, आपण मग रोडटोक तुम्ही त्यांना बोलतोय. बोलून देत नाहीत ना. तुम्ही आपण मगाशी- रोडटोक तुम्ही त्यांना बोलतोय. बोलून देत नाहीत ना. आपण रोडटोकच्या चर्चेमध्ये आपण जाहीर आहोत. सभेत अजून आहेत ना मधू खुलासा चव्हाण करा. बोला. रोडटोकच्या चर्चेमध्ये मुंबईची चव्हाण. जनता ठरवेल होते मुंबईची जनताच ठरवेल म्हणून जनतेला सांगतोय. तुमच्याशी मी बोलतो. जनता तुम्ही बोलताना ते बोलले का? हा त्या शिवसेनेचा अहो, तुम्ही पारदर्शकपणा बोलताना ते आणखी बोलले समोर का? आणतो. एक मिनिट, तुम्ही तुमचा मुद्दा अरविंद मांडला, भोसले तुम्ही लोकांनी मुद्दा ऐकला. मांडलेला आहे, त्याच्यावर उत्तर त्यांना देऊ द्या. त्यांना उत्तर असं देऊ द्या. आहे की मला असं वाटतं की म्हणजे खरं म्हणजे ते अभ्यासू आहेत. त्यांना एक माहित नाही की कॅबिनेट आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या बैठका असतात त्या वेगळ्या प्रकारच्या असतात. तिथे त्या ठिकाणी कुठल्याही घटना ती तरतूद आहे त्या ठिकाणी लिहिलेली की दुसऱ्यांना. आता राहिला मगाचा मुद्दा, जो कळीचा मुद्दा काढला की ज्याला जनता किती महत्व देईल. एक तर तुम्हाला मी स्पष्टपणे सांगतो, हे परिपत्रक आहे 2007चं आहे की जे चुकीचं आहे. नंबर 1, हायकोर्टामध्ये पिटिशन केलं गेलं की 2007च्या परिपत्रकाची अंमलबजावणी का केली गेली नाही आणि म्हणून न्यायालयाने त्या ठिकाणी ॲफिडेव्हिट सरकारला करायला सांगितलं की याची तुम्ही अंमलबजावणी का केली गेली नाही. आणि त्यावेळेला सरकारमध्ये त्या ठिकाणी शपथपत्र दिलं गेलं. या सगळ्या प्रकाराचा गंभीरपणे माननीय मुख्यमंत्री विचार करून जनतेच्या आणि योग्य त्या गोष्टीचा आदर नक्की केलेला तुम्हाला या आठवड्याभरात लक्षात येईल. 2007चं पत्रक आहे हो, त्यावेळेला कोणी काय बोललं नाही. आणि राहिलं त्यामुळे मला चर्चा अंमलबजावणी नव्हती ना. मला चर्चा पुढे न्यायची आहे. दीपक भातुसे आणि संदीप प्रधान, पहिले दीपक भातुसे या विषयावर आपण मत घेऊया. आत्ता तर हे दोघं लढतील, मुद्दे किती येतील का जे आता आपण बघतोय ते एकमेकांचं कपडे काढणं हेच आता आम्हाला दिसणार आहे. आपण काय सांगाल? आपण काय सांगाल? आम्ही सुद्धा जनतेच्या हिताचं 4 पावलं पुढे जाऊन बोलतोय. आता पारदर्शकता खुलेपणे होऊन जाऊ दे. दीपक भातुसे, मुद्दे कोणते असणार आहेत भाजपकडनं आणि सेनेकडनं ते आता चुणूक दिसलीच आहे दोघांच्या याच्यातून. पारदर्शकता हा मुद्दाच प्रामुख्याने बीजेपीकडून मांडला जाणार आहे. आणि ठीक आहे, विकासाचे मुद्दे भाजपकडनं असतील मधू चव्हाण सांगतायत, परंतु मला एक कळत नाही की गेली 20 वर्ष मुंबई महापालिकेमध्ये शिवसेनेबरोबर बीजेपी सत्तेत सहभागी आहे. 20 वर्षात कुठे पारदर्शकतेचा अभाव भाजपला दिसला नाही. आता जेव्हा गेल्या 2-3 महिन्यापासून जेव्हा महापालिका निवडणुका जवळ आल्या आणि युती तुटण्याची, कारण स्वबळाची तयारी भाजपने पूर्वीपासूनच 6 महिन्यापासून भाजप स्वबळावर तयारी करते. हे सगळं जेव्हा लक्षात आलं भाजपला की आपण निवडणूक आता स्वबळावर लढवणार आहोत, तेव्हा हा पारदर्शकतेचा मुद्दा भाजपच्या लक्षात आला आणि भाजपकडनं महापालिकेतील भ्रष्टाचार समोर आणण्याचा प्रयत्न केला. लोकांशी एवढी भाजपची बांधिलकी होती तर गेली 20 वर्ष सत्तेत असताना त्यांना हा अपारदर्शकपणा का जाणवला नाही, हे भ्रष्टाचार का दिसले नाहीत, भाजपचे एवढे नगरसेवक तिथे होते, अशी हाच प्रश्न आपल्याला असंही विचारता येतील की मग असं असेल तर हे दोघं राज्यात आणि केंद्रात एकत्र का बरं राहत आहेत, हा देखील मुद्दा आपल्या समोर. एक शेवटचा मुद्दा वेळेची मर्यादा लक्षात घेता, संदीप प्रधान,
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा फॉर्म्युला आम्हाला इथे सुद्धा दिसणार का? स्वबळाचा नारा आणि 100%चा नारा दोघांकडून होतोय, परंतु या आर पारच्या लढाईमध्ये शेवटी संख्यागणित पाहता दोघांनाही एकत्र यावं लागेल. तेव्हा प्रचाराचा दर्जा कितीही घसरला तरी शेवटी दोघं एकमेकांच्या बरोबर आल्याशिवाय त्यांना गत्यंतर नसणार, अशा प्रकारची परिस्थिती येण्याची शक्यता आपल्याला कितपत वाटते संदीप प्रधान? होय होय, तशी शक्यता आहे. मुळामध्ये यांना नागरी प्रश्नाबद्दल बोलायचंच नाहीये, यांना भावनिक मुद्द्यांवर बोलायचंय, चिखलफेक करायचे आणि त्यामुळेच ती आज दोन्ही पक्षांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. मलाही मान्य आहे की मंत्रिमंडळाच्या बैठकांमध्ये हे होऊ शकत नाही, पण मला मुद्दा सांगायचा आहे तो हा आहे की जर खरोखरच तुम्ही आरपारची लढाई करायला उभे आहात तर शिवसेनेचे मंत्री सरकारमध्ये राहणार आहेत आणि तुम्ही आता बाहेर मात्र एकमेकावर चिखलफेक करणार. भाजप म्हणणार की शिवसेनेने महापालिकेत भ्रष्टाचार केलेला आहे. म्हणजे हा एक दुटप्पी आणि अपारदर्शक असं एक वर्तन आहे, हे आपल्याला पहिल्यांदा नमूद करायला पाहिजे. आणि आपण म्हणालात तसं की निवडणुकीनंतर संख्याबळ जे काही असेल त्यानुसार हे एकत्र येतील. आणि निश्चितच मी मगाशी सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे की शिवसेनेसाठी ही अत्यंत महत्त्वाची लढाई आहे, कारण शिवसेनेची मुंबई महापालिकेत, ठाणे महापालिकेत लढाई आहे. ठाण्यातली परिस्थिती वेगळी आहे, पण मुंबईतली परिस्थिती जी आहे ती लक्षात घेता जर खरोखर शिवसेना आपलं बळ टिकवून ठेवू शकली तर आपल्याला असं दिसेल की ती निवडणुकीनंतर अधिक आक्रमक झालेली असेल. पण तसं झालं नसेल तर मला अगदी निश्चित खात्री आहे की भाजप खूप मोठ्या प्रमाणावर आक्रमक झालेला आहे. आणि आपण आज जे बघितलं की शरद पवार यांनी त्यांना युती तुटल्याचं झालेलं अतिव दुःख ज्या हसत हसत सांगितलं, तर ते लक्षात घेता शिवसेना जर समजा पिछाडीवर पडली तर काही वेगळी समीकरणं जुळवण्याच्या दृष्टीने भाजप भविष्यामध्ये काही निश्चित विचार करू शकतो. थँक्यू. प्रेक्षको, आर पारदर्शक लढाई या विषयाची रंगलेली राजकीय चर्चा आपण पाहिली. शिवसेनेनं युती तोडण्याची घोषणा केल्यानंतर बदललेलं राजकीय चित्र कसे असेल याचा आढावा आपण घेतला. 3 पायांच्या अडथळ्याची शर्यत संपल्यानं आनंद वाटण्याचं काहीच कारण नाही, पण काळाची गरज म्हणून काही गोष्टी कराव्या लागतात. आम्ही शिवसेनेला शत्रू मानत नाही असं भाजपच्या मधू चव्हाण यांनी सांगितलं, तर आमच्याच घरात आम्हाला उपरं ठरवण्याचा भाजपचा प्रयत्न होता. गेले 25 वर्ष शिवसेना युतीमध्ये सडली असं शिवसेनेच्या अरविंद भोसले यांनी सांगितलं. भाजपनं वाढलेल्या ताकदीच्या जोरावरच मुंबईमध्ये 114 जागा मागितल्या होत्या असं सांगताना चव्हाण यांनी राम कापसे यांची जागा भाजपनं पूर्वी शिवसेनेला का आणि कशी दिली याची आठवण करून दिली. दिल्ली आणि बिहारमध्ये लोकसभेला भाजपचे खासदार निवडून आले, पण त्यानंतर विधानसभा निवडणुकीत भाजपचं पानिपत झालं. याकडे भोसल्यांनी लक्ष वेधलं, पण त्याचं गणित मराठ्याला कसं लागू होतं याचं कोडं मात्र त्यांना सांगता आलं नाही. आता खऱ्या अर्थानं दंगल सुरू झालेली असून आरोप प्रत्यारोप, चिखलफेक निवडणुकीच्या आखाड्यात पाहायला मिळेल. मुंबई ठाण्याची सत्ता महत्वाची असलेल्या शिवसेनेसाठी ही खऱ्या अर्थानं आरपारची लढाई आहे असं विश्लेषण संदीप प्रधान यांनी केलं. लोकसभा आणि विधानसभेला शहरी मध्यम वर्ग आणि उच्च मध्यम वर्गावर नरेंद्र मोदींचा प्रभाव होता आणि तो प्रभाव आजही टिकून आहे. या सगळ्याच्या पुढे जाऊन सध्या शिवसेनेच्या बाजूनं वातावरण आहे. उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना आर्त साथ घातली आहे, पण हे वातावरण टिकवून ठेवण्यात उद्धव ठाकरे यशस्वी होतील का असा सवाल दीपक भातुसे यांनी केला. प्रेक्षको, गेले 25 वर्ष खडबडत का होईना संसार करणाऱ्या युतीचा अखेर आज काडीमोड झाला. दोस्त ना राहा अशी अवस्था झाली. सध्या शिवसेना आणि भाजपची अवस्था तुझ्या विना करमेना आणि तुझ्या विना चालवेना अशी होती. त्यातनं आज त्या दोघांची सुटका झाली. याआधी विधानसभेला आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला सेना भाजपमधली दंगल सगळ्यांनीच पाहिली. निवडणुकीत एकमेकांचे दात काढण्यापर्यंत बोलणारे नंतर सत्तेसाठी पुन्हा एकत्र आले उभ्या महाराष्ट्रानं पाहिलं. यावेळी तोच फॉर्म्युला पुढे आला तर आश्चर्य वाटायला नको. जोपर्यंत महाराष्ट्रात आणि केंद्रात ते एकमेकांच्या बरोबर सत्तेत सहभागी आहेत तोपर्यंत तरी हा संसार पूर्णपणे मोडलाय असं म्हणता येणार नाही. संसार मोडो अथवा न मोडो, जनतेचे प्रश्न काही उभे राहत आहेत असं मात्र दिसत नाही. हेच तर दुर्दैव आहे. जनतेलाच कधीतरी आर पारची लढाई लढावी लागेल एवढं मात्र नक्की. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.